हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काय उचलण्यास सोपे आहे आणि काय उचलण्यास अवघड आहे. आता हे आपण कसं बघणार आहोत तर आपण उदाहरणं बघूया की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कधी कधी उचलताना सोप्या वाटतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टी अवघड वाटतात. चला, तर सगळ्यात पहिले आपल्याकडे हे दोन बॉक्स आहेत आणि हा जो पहिला बॉक्स आहे हा कापसाने भरलेला आहे. बघा इथे लिहिलंय कापसाने भरलेला बॉक्स. आणि हा जो दुसरा बॉक्स आहे हा दगडांनी भरलेला बॉक्स आहे. आणि दोन्ही बॉक्सचा आकार आणि स्वरूप समान आहे. म्हणजेच दोन्ही बॉक्स अशा प्रकारेच आहेत. म्हणजेच दोन्ही बॉक्स आकाराने एकसारखे आहेत आणि त्यांचं स्वरूप पण समान आहे. म्हणजे हा पण असा चौकोनी आहे, हा पण चौकोनी आहे. तर अशा प्रकारे आता मला सांगा की ह्या दोघांपैकी कुठला बॉक्स हा उचलण्यासाठी सोपा असेल आणि कुठला अवघड असेल ते. बरोबर, तुम्ही एकदम बरोबर विचार केलेला आहे की मऊ आणि हलका कापूस याच्यामध्ये भरलेला असल्यामुळे हा जो बॉक्स आहे हा उचलण्यासाठी सोपा असेल. आणि हा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये काय भरलंय, ह्याच्यामध्ये दगड भरलेत आणि ते दगड कसे आहेत तर ते कठीण आणि जड आहेत. त्याच्यामुळे हा बॉक्स उचलण्यासाठी सोपा नसेल किंवा तो खूप वजनदार असेल, आपल्याला त्याला उचलणं एवढं सोपं नसेल. म्हणजेच आपण इथे काय बघितलं तर यांचा आकार समान आहे परंतु त्याचं वजन वेगवेगळं आहे. आणि वजन वेगळं कशामुळे आहे तर त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे त्याच्यामुळे फरक पडतो. म्हणजेच इथे कापूस भरलाय आणि इथे दगड भरलेत, त्याच्यामुळे फरक पडतो आणि त्याचं वजन कमी जास्त होतं. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. तर इथे बघा दोन बॉक्स आहेत, ठीक आहे. आणि दोन्ही बॉक्समध्ये प्लॅस्टिकचे चेंडू भरलेले आहेत. इथे पण प्लॅस्टिकचे चेंडू आणि इथे पण प्लॅस्टिकचे चेंडू. परंतु फरक काय आहे तर हा बॉक्स आकाराने मोठा आहे आणि हा बॉक्स आकाराने लहान आहे. त्याच्यामुळे हा हलका आहे परंतु आकाराने खूप मोठा बॉक्स आहे. आणि हा सुद्धा हलका आहे आणि लहान सुद्धा आहे. त्याच्यामुळे उचलण्यासाठी कुठला सोपा आहे. बरोबर, उचलण्यासाठी हा लहान जो बॉक्स आहे हा सोपा असेल आणि हा जो मोठा बॉक्स असेल तो थोडासा अवघड असेल. म्हणजेच बॉक्सचा आकार महत्त्वाचा आहे हे आपण इथे बघितलं. पहिल्या उदाहरणात आपण काय बघितलं की बॉक्सच्या आतमध्ये काय भरलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि इथे काय बघितलं तर बॉक्सचा आकार महत्त्वाचा आहे हे बघितलं. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये काय विचारलंय बघा, हातात पकडायची बॅग सोपी आहे की खांद्यावरची बॅग सोपी आहे. ठीक आहे. आता हे दोन मित्र आहेत आणि ते सहलीला चाललेत असं समजा. आणि या मुलाने हातात पकडायची बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यात सामान भरलेलं आहे. आणि या मित्राने खांद्यावरची बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सामान भरलेलं आहे. आणि दोघांमध्ये भरलेलं सामान हे एकसारखंच आहे, दोघांमधल्या वस्तू समान आहेत. तर यापैकी कुठली बॅग किंवा कुठलं दप्तर हे उचलणं जास्त सोपं असेल बरं, सांगा मला. अगदी बरोबर, तुम्ही एकदम बरोबर ओळखलंय की हातात पकडायची जी बॅग आहे ती सारखी उचलून हातात पकडत राहणं हे थोडंसं कठीण आहे. आणि तिला उचलून सारखं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं म्हणजे थोडंसं कंटाळवाणं किंवा थकवणारी गोष्टसुद्धा आहे. त्याच्यामुळे इथे ही जी पाठीवरची बॅग आहे याच्यामध्ये आपण जर तेच सामान ठेवलं तर आपल्या खांद्याच्या मदतीने आणि पाठीच्या मदतीने आपण तिला सहजरित्या उचलू शकतो. त्याच्यामुळे बॅगेची रचना कशी आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजेच इथे आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो की कुठलीही वस्तू उचलण्यासाठी सोपी किंवा अवघड कशामुळे होते बरं. तर पहिल्यांदा आपण बघितलं की त्या वस्तूच्या आतमध्ये काय भरलेलं आहे. म्हणजे कापूस भरलेला आहे की दगड भरलेले आहेत, त्याच्या आत काय भरलेलं आहे त्याच्यामुळे ते सोपं किंवा अवघड होतं. किंवा दुसरं, ती वस्तू लहान आहे की मोठी आहे याच्यामुळे तिला उचलणं सोपं किंवा अवघड होतं. आणि तिसरं, ती वस्तू आपण कशी घेऊन जाणार आहोत किंवा ती कशी उचलणार आहोत, हातात उचलणार आहोत की खांद्यावरती उचलणार आहोत ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ते सोपं किंवा अवघड जातं. तर तुम्ही सुद्धा आता विचार करा आणि तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींमधल्या कुठल्या गोष्टी उचलणं सोपं आहे आणि अवघड आहे ते बघा बरं.